हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुढीपाडवा, तर सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता मी चाललेली खाली, माझ्या फ्रेंडला एक गिफ्ट द्यायचं होतं, तिची वास्तुशांती झाली होती ना त्यासाठी, आणि तिथूनच नंतर लगेच आम्ही नगरला पण जाणार आहे, पाडवा स्पेशल काहीतरी खरेदी करणार आहे। तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा आणि मग तुम्हाला समजेल की आम्ही काय खरेदी करतोय ते। आणि त्याच्या अगोदर आता स्वयंपाक वगैरे नाही झाला, गुढी बसवली आम्ही, म्हणजे गुढी उभारली आहे आणि जे गुळ आणि ते लिंबाच्या फुलांचा नैवेद्य असतो तो दिला तोपर्यंत, आणि मग तिथून आल्यावर स्वयंपाक करीन। एक तर आमची ना रात्री 1 वाजल्यापासून लाईटच नाही आहे, मोबाईलला पण चार्जिंग खूप थोडीशी आहे, आणि काहीच म्हणजे स्वयंपाक करायचं म्हणल्यावर मिक्सर वगैरे लागल। तर बघू, तोपर्यंत नगरवरून जाऊन येईपर्यंत जर लाईट आली तर करीन मी स्वयंपाक, नाही तर आहो म्हणतायत बाहेरून भाजी वगैरे आणू किंवा मग चपाती काही ते घरी करेन। आणि तसं तर नैवेद्य गोड वगैरे शिरा वगैरे करून ठेवेल मी गुढीला। तर चला स्टे ट्यून, बघा आम्ही आज काय खरेदी करतोय ते। काय ग? ओ नो, हळदीचं लेपन येते, वरतून पाय टाकून, त्याच्यात पाय नको देऊ, हा वरतून नाही, हा चल हात धर माझा। आवाज दे प्रिया काकीला, घे ना मग, आवाज दे प्रिया काकीला, आवाज दे। प्रिया, प्रिया काकीला आवाज दे। प्रिया काकी नाही तर आता बसून हाकलून दिला का माझ्या मैत्रिणीला? बबी काकीच्या हातात दे, दे गिफ्ट आहे म्हणा, तुम्हाला ओपन करा म्हणा। तू काढून दे ना, काय त्यालाच नाही माहिती काय, त्याला पूर्ण असेंबल कर कसं। तर ही माझी फ्रेंड आहे आणि मागे ना त्यांची वास्तुशांती झाली, पण मला काही ते वास्तुशांतीला जायला जमलं नाही, म्हणून मग मी गिफ्ट घेऊन ठेवलं होतं, पण ते देणं पण जमलं नाही। मग आज अक्षरशः त्यांना निघायचं होतं, म्हणजे पुण्याला त्यांनी घर घेतलं आहे आणि त्यांना आज निघायचं होतं, म्हणून मग मी आज आवर्जून वेळ काढून तिच्याकडे आले आणि तिला ते गिफ्ट दिले। तर मी ना हे असं सगळं ओपन करून ठेवलं होतं, त्याला ना स्क्रू वगैरे आहेत, तर तुम्हाला पुढे दिसेलच ते काय गिफ्ट आहे। तर तिला ते पॅक करून दिलं होतं मी पिशवीमध्ये, तर तिला म्हटलं ते व्यवस्थित असेंबल कर, म्हणजे ते व्यवस्थित लाव त्याच्या ह्याने सिरियलने आणि त्याच्या क्रमाने, आणि मग ते कळेल। तर आता तर तुम्हाला कळलंच असेल की ही एक प्रकारची समई आहे, सिल्वर मेटल येतं ना, तर तशी त्याची समई आहे, तर त्याला स्क्रू असतात असे। तर मी ही मागेच घेऊन ठेवली होती तिच्यासाठी, पण देणंच नाही झालं। आणि आज त्यांना जायचं होतं पुण्याला, म्हणजे शिफ्ट होणार होते आज ते, तुम्ही बघितलंही असेल तिचं सगळं तिथं पोते वगैरे जे काही सामान आहे ते सगळं तिथं ठेवलेलं होतं। तर आता यांना हे बनवती ती, तर आज तिला जायचं होतं, तर मग मी म्हटलं आज काही येणी हाऊ द्यावेच लागेल नेऊन, म्हणून आवर्जून वेळ काढून आले, नाही तर मला वेळच भेटत नाही, खालीसुद्धा यायला वेळ भेटत नाही कामाव्यतिरिक्त, आणि मग अशा कामं राहून जातात। मग आज तिला दिलं मी ते, आणि तिला पण खूप आवडली समई होती ती, आणि खूप छान पण होती, म्हणजे मला पण खूप आवडली होती। महाभारत समई आहे ही, तर वरती त्याला ना त्याचं वेगळ्या प्रकारचा पक्षी का मोर आहे काय माहीत नाही एवढं, आणि हे लेकरं ना आमचे दोघींचे पण डेंजर आहेत, ते हातच लावू देत नाहीत, त्यांना सगळं करायचं असतं। हा मोर आहे हा, आणि खूप सुंदर दिसतं ते कची समई, तर तिला म्हटलं वापर, म्हणजे तिला आता इथं नवीन घरात तिला पण सगळं लागेल ना, म्हणून मग म्हटलं त्याच दृष्टीने मी आणलं।
तर अशा पद्धतीची आहे. तर कशी आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा, कशी दिसते ही आणि कशी वाटते समई. तर चला आता ना जायचं होतं नगरला. तर हिला पटकन गिफ्ट दिलं आणि त्यानंतर आम्ही निघालो, कारण दारातच थांबले होते. आम्हाला नगरवरून घेऊन येऊन त्यांना परत ऑफिसला जायचं होतं. एक तर मार्च एंड चालू आहे, सण असून रविवार असून आज त्यांना सुट्टी नव्हती, म्हणजे सुट्टी ते घेणार नव्हते आणि म्हणून आणि त्यातले त्यात ते माझ्यासोबत आले. तर आज आम्ही आमची खूप महत्त्वाची वस्तू पाडव्यानिमित्त खरेदी करतो आहे. तर आम्ही आलेलो आहे तिथे भांड्याच्या शॉपमध्ये. तर इथे ना मूर्त्या पाहते मी. तर आता तुम्हाला समजलंच असेल की मला ना स्वामींची मूर्ती खरेदी करायची आणि नेमके ना शूट करत होते ना, त्यांना ते कळलंच नाही, पूर्ण फ्लॅश असा हे झालं होतं आणि बाहेरून खूप ऊन होतं त्यामुळे. तर मला ना स्वामींची मूर्ती घ्यायची होती, त्यासाठी मग आम्ही इथं भांड्याच्या दुकानात आलेलो आहे. तर भरपूर मूर्त्या आम्ही पाहिल्या, छोट्या मोठ्या. प्रत्येक मूर्तीला मी अशी त्याचं नाक डोळे असं तिरकी वगैरे करून सुद्धा बघत होते. म्हणजे आता कसं आहे ना, ह्या गोष्टींना आपण एकदाच घेतो. आता देवांना काय सारखं आपण चेंज नाही करत, म्हणून मग ते एकदाच घेतो. पण मग ते छानच घेतलं पाहिजे, असं खूप काय कसं पण घेऊन उपयोग नाही ना. आणि नंतर मग अजून पण त्या मूर्त्या वापरून मग झिजतात. मग नाकडोळे जर व्यवस्थित नसेल तर त्या मूर्त्यांचा काही अर्थ नाही आहे. म्हणून मग व्यवस्थितच घेत होते मी, पाहत होते सगळं व्यवस्थित त्याला. आणि मग अशा भरपूर त्यांनी दाखवल्या एकसारख्या, जरा जशा आम्हाला म्हणजे साईज घ्यायची होती ना. खूप मोठी मला घ्यायची नव्हती मूर्ती, कारण ना आपल्या देवाऱ्यातला देव आपल्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा असं म्हणतात. तर मी अंगठ्या एवढीच मूर्ती घेतलेली आहे, खूप जास्त मोठी नाही आहे. पण मला ना ह्यातल्या ना बऱ्याचशा म्हणजे फेट्यावाल्या पण होत्या ह्याच्यात आणि विदाऊट फेट्यावाल्या पण होत्या. तर मला फेट्यावाली एक मूर्ती खूप आवडली होती आणि मी 3दाच तीच उचलायचे, पाहायचे, तीनदा तेच बघायचे. आणि ना मला पाठ खूप जास्त मोठा नको होता, असं आटोक्षीर. आता ह्या मूर्तीचा कसा आटोक्षीर पाठ आहे त्यांचा खालचा, तर तसा पाठ हवा होता. तर मी त्यांना दादांना तेच सांगत होते की त्याचं असं पाठ असं व्यवस्थित द्या, म्हणजे जरा ना असं खूप जास्त असं मोठा असला ना मग ते उगाचच म्हणजे मूर्ती छोटी आणि ते पाठच जागा व्यापून जातो. म्हणून मग छोट्या पाटावालीच घ्यायची होती. तर पाहतच होते मी, भरपूर पाहिल्या मी, म्हणजे कमीत कमी 20-30 मूर्त्या तर पाहिल्या असतील मी. तर नंतर तर ते दादासुद्धा वैतागले असतील मला. पण मला असं पाहिजे होतं ना की स्वामींच्या मूर्तीकडे बघितलं ना, स्वामी असं वाटलं पाहिजे की प्रत्यक्षात आहेतच आपल्या समोर. तर अशी मूर्ती पाहिजे होती. तर मी खूप शोधून मी 2 मूर्त्या फायनल केल्या होत्या. एक फेट्यावाली होती आणि एक विदाऊट फेट्यावाली होती. तर मी ना अक्षरशः त्यांच्या अंगावरचं वस्त्र ते सुद्धा पाहत होते, बारीक सारीक पाय वगैरे, बोटं सगळं व्यवस्थित पाहत होते. कारण का कसं असतं ना, कारागिरी जेव्हा मूर्त्या घडवतात ना, मग त्या कधी लहान मोठं होती कोणती साईज, किंवा पाय लहान मोठे होतात, किंवा कुठे घासल्या जातं, किंवा कुठे काय अशा पद्धतीने. तर मी ते पण पाहत होते व्यवस्थित, की कुठं असं टचल्यासारखं दिसू नये, घासल्यासारखं दिसू नये, व्यवस्थित दिसावं, असा मूर्तीत प्राणच आहे असं वाटलं पाहिजे. प्रत्यक्ष महाराजच आपल्यासमोर आहेत असं मला वाटलं पाहिजे, म्हणून मी अशी मूर्ती शोधत होते. तर ते फेट्यावाल्या मूर्तीचा काही व्हिडिओ घेतला नाही वाटतं आहोने, कारण मी पण आत्ताच व्हिडिओ पाहते. पण मग त्या म्हटलं की जी ओरिजिनल त्यांचं स्वरूप आहे, ओरिजिनल रूप आहे तेच घे. तुला फेटा लावायचं तर नंतर तू लावू शकते, काढू शकते, अशी घे. म्हणजे फेट्यावाली नको डायरेक्टली, नाही का. म्हणून मग मी ह्या पाहत होते ओरिजिनल स्वरूपातली. आणि हा बोट ठेवले ना, तर ही मूर्ती मला आवडली, तर ती घेतली मी फायनली. आणि इथे बऱ्याचशा बाकीच्या पण मूर्त्या होत्या. तर माझ्या देवाऱ्यात तर बाकी सगळ्या मूर्त्या आहेत. स्वामींचीच मूर्ती नव्हती इतक्या दिवस, कारण मी फोटो होता ना, म्हणून मग मूर्ती नव्हती. आणि मी एक ठरवलं होतं माझ्याच मनाशी की जोपर्यंत मी देवारा मोठा घेत नाही ना, तोपर्यंत स्वामींची मूर्ती नाही घ्यायची. कारण छोट्या देवाऱ्यात त्यांचं पण व्यवस्थित झालं पाहिजे सगळं, म्हणून मग मोठा देवारा आता झाला आहे, म्हणून मग मूर्ती पण घेतली स्वामींच्या कृपेने. आता सगळं झालं आहे. आणि ही पाहू शकता, ही मूर्ती आम्ही घेतलेली आहे. तर आता आम्ही त्यांना म्हटलं पॅक करून द्या. मग नंतर आम्ही निघालो घरी. बाकी काहीच नाही घेतलं, कारण मला बरीच शॉपिंग पण करायची होती, पण आहोंकडे तेवढा वेळ नव्हता. म्हणून मग येताना आम्ही रस्त्यात थांबलो होतो बेलेश्वर चौकात. मग तिथं आम्ही ऊसाचा रस पिला. तर पिल्लूला ना थोडीशी चव वेगळी लागली, त्यांनी त्यात नाही का लिंबू टाकलं होतं थोडंसं, त्यामुळे त्याला असं आंबट लागली. तर तो नको म्हणला, पण नंतर पिला त्याने एक घोट करून. तर छान वाटतं असं उन्हाळ्यात
रस वगैरे प्यायला, तर ते थोडासा ना जास्तच लिंबू पडलं होतं त्यांच्याकडनं, थोडं जास्तच आंबट झालं होतं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मग आता स्वामींची मूर्ती मी आल्या आल्या डायरेक्टली देवघरातच ठेवली. आता ह्याची प्राणप्रतिष्ठा उद्या करणार आहे, कारण उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे आणि स्वामींच्या प्रकट दिना दिवशी मी त्यांना माझ्या घरात प्राणप्रतिष्ठित करणार आहे. तर त्या अगोदर मग मी ठेवून दिली आणि तिथेच मग जे महाराजांच्या फोटोला वाहिलेलं होतं ना फुल, ते वाहिलं आणि मस्त अशी सकाळी सकाळी पूजा झालेली होती आज. तर ऊन इतकं आहे ना, तर सकाळी आता दुपार झाली होती फक्त, म्हणजे 12 वाजले असतील लेतले, पण सकाळी वाहिलेले फुलं तुम्ही पाहू शकता कसे सुकल्यासारखे दिसतात. म्हणजे उन्हाळाच इतका डेंजर आहे ना सध्या, त्यामुळे. आणि आता बघा स्वामी तर छान दिसत आहेत देवघरात. आता उद्या मी याला प्राणप्रतिष्ठित करल, तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. तर त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. मी येईपर्यंत लाईट आली होती आमची. मग म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊयात. तर माझं तर ते ऊसाचा रस वगैरे पिलताना त्यामुळेच पोट इतकं भरलं होतं ना, तर मला तर काही जेवणाची हे नव्हती, पण म्हटलं गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक करणं गरजेचं आहे. आणि मला सोडून लगेच ऑफिसला गेले होते आणि ते डायरेक्टली संध्याकाळीच आले. मग घरी तर फक्त मी पिल्लूच होतो आणि नितीन भाऊ होते. मग नितीन भाऊंनी जेवण केलं आणि गुढीला नैवेद्य दाखवलं. तर मग मी ना इथं मसाला भाजून घेतला आहे मस्त. कांदा, टोमॅटो, लसूण, थोडेसे मगजबी टाकले, थोडेसे तीळ टाकले, जिरे थोडेसे आणि कोथिंबीरच्या काड्या. तर अशा पद्धतीने आणि ते छोटे छोटे बटाटे उकडून ठेवलेत. तर दम आलू टाईप भाजी करणार आहे मी आज. तर प्रॉपर दम आलूच्या रेसिपीने नाही केली मी, ग्रेव्हीचे बटाटे म्हटलं तरी चालेल. आणि शिरा पण एक साईडला मी करायला ठेवला, नैवेद्यासाठी काहीतरी गोड पाहिजे म्हणून. तसं तर गूळ आणि लिंबाच्या फुलांचं जे मिक्सचर असतं ना, तेच मेन नैवेद्य असतो गुढीचा. पण तरी पण मी आपलं हे करतोच नैवेद्य. तर त्यामुळे मग मी आता इथे शिरा करते आहे. आणि या ठिकाणी शिरा पण करून रेडी झालेला आहे आणि मस्त आता मी गॅस बंद करून ह्याला साईडला ठेवते आणि तोपर्यंत मग बाकीचा स्वयंपाक करून घेते. तर बाकीचा स्वयंपाक काय, मला फक्त शिरा, पुरी आणि बटाट्याची भाजीच करायची होती. भात तर खात नाही कोणी घरात आणि वरण भात नको म्हटलं, म्हणून फक्त बटाट्याची भाजी आणि पुरीच करायची होती. तर शिरा बनवून झाला होता, बटाटे पण कुकरमध्ये उकडलेले आहेत. आणि हा जो मसाला मी रेडी केला आहे ना, तर हा सुद्धा मी मिक्सरमधून काढते. तर थंड होईपर्यंत मी शिरा करून घेतला होता, कारण गरम गरम मसाला काढू नये मिक्सरमधून आणि काढता पण येत नाही, हात खूप भाजतात. तर मी काय केलं, अर्धा मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि अर्धा डिशमध्ये काढून ठेवला आणि ह्याच मग कढईमध्ये मी भाजीला फोडणी देईन. तर या ठिकाणी मसाल्याची एक बॅच झालेली आहे करून. तर आता मी इथं कढईमध्ये तेल टाकते आहे. तेल टाकून झाल्यानंतर हा मसाला त्यामध्ये टाकायचा. बाकी तर काही घातलं नाही मी, कारण जिरे मसाल्यामध्येच घातले होते ना, त्यामुळे बाकी फोडणीला काहीच घातलं नाही. आणि फक्त हा मसाला तेलात परतवते आणि त्यानंतर मग बाकीचे सुके मसाले घालीन. तर या ठिकाणी टाकले आणि आता लगेच दुसरी पण बॅच मी काढून त्यामध्ये टाकून देते. आणि हाताने काढल्याशिवाय ना मिक्सरच्या भांड्यातला मसाला निघतच नाही, किती आपण चमचे वगैरे वापरा, पण शेवटी थोडं का होईना पण हाताने ते काढावंच लागतं. तर आता इथं ना दुसरी बॅच पण काढते, तोपर्यंत पहिलं पण कमी गॅसवरती ठेवून दिलं आहे मी आणि दुसरं पण लगेच झालं का त्यामध्ये टाकते. हा मसाला परतायला ठेवला आणि त्यानंतर मग मी बटाटे सोलायला घेतले. खरंच ना मी सांगते, चुकूनही हे बटाटे घेऊ नये कुणी घेणाऱ्याने पण, कारण माझे ना खूप वेळ गेला यामध्ये ते बटाटे सोलायला. मोठे मोठे असले ना पटापट सोलून होतं, पण हे छोट्या बटाट्यांना खूप वेळ जातो. तर जाऊ द्या, आता घेतले होते म्हणजे मी स्पेशल ते दम आलूची भाजी करण्यासाठी आणले होते, पण काही माझ्याच्याने रेसिपी करणं नाही झाली. आणि मग मी आज त्याच प्रकारे केली आहे, अशीच असते दम आलूची भाजी. आणि पण मी शॉर्टकट मारला थोडासा, कारण वेळ झाला होता ना आणि मला गुढीला नैवेद्य दाखवायचा होता त्यामुळे. आणि आता मी इथं मिक्सरचं भांडं धुवून त्या डिशमध्ये ठेवलं आणि म्हणजे ते पाणी, आणि जेव्हा मग मसाला पूर्ण परतून झाला ना, मग हे पाणी त्यामध्ये टाकून देईन. आणि आता या ठिकाणी मी बटाटे पण सोलून घेते. बटाटे सगळे सोलून होईपर्यंत ग्रेव्ही पण छान घट्ट झाली होती आणि परतल्या पण गेली होती. साईडने तेल सुटायला लागलं होतं. त्यानंतर मग मी यामध्ये सगळे सुके मसाले टाकले, जसं की हळदी पावडर, लाल तिखट पावडर, थोडासा काळा मसाला, थोडासा गरम मसाला आणि हे थोडासा पावभाजी मसाला टाकला होता मी मुद्दामून, म्हणजे टेस्ट छान यावी म्हणून. आणि त्यानंतर मग हे बटाटे त्यामध्ये टाकून पाणी टाकून द्यायचं, म्हणजे गरम पाणी, त्याने टेस्ट खराब होत नाही.
त्या अगोदर मी चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे, कारण मीठ मी कशातच आधी टाकलेलं नव्हतं, कांद्याला पण नव्हतं टाकलं परतवताना, म्हणून मीठ टाकलं म्हणजे मसाल्याला पण चव येईल आणि ती चव छान बटाट्यामध्ये पण उतरेल. तर कुणी कुणीनं ह्या बटाट्याला छिद्र पण करतात, मी पण करत होते पहिलं, पण आज माझ्याकडे बिलकुल वेळ नव्हता. मी डायरेक्टली टाकून दिलं, बरोबर टेस्ट येते म्हटलं, उकळल्यावर बरोबर टेस्ट येईल म्हणून टाकून दिले आणि छान आता बटाटे पण परतवून घेते. कधी कधी घाई गडबडीच्या टायमिंगला असे शॉर्टकट मारावे लागतात, तर त्यानंतर मी यामध्ये थोडेसे वाटाणे पण टाकले, तर छान टेस्ट येते वाटाण्याने पण. आणि वाटाणे टाकल्यानंतर पाणी टाकून ही ग्रेव्ही थोडीशी पातळ करून घेते. त्या अगोदर वाटाणे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतले आणि त्यानंतर साईडला मी पाणी इथं गरम करायला ठेवलं होतं आणि ते गरम पाणी यामध्ये टाकलं, म्हणजे टेस्ट कमी होत नाही, गरम पाण्याने टेस्ट छान येते भाजीला. आणि आता तुम्ही पाहू शकता की मस्त भाजी थोडीशी पातळ केली आणि अजून ती थोडीशी मी आटवली होती, म्हणजे बटाट्यांमध्ये भाजीची टेस्ट उतरावी म्हणून, आणि थोडीशी मग थिक झाली होती, म्हणजे एवढी पातळ पण नव्हती राहिली. तर या ठिकाणी भाजी पूर्ण रेडी झाली. त्यानंतर भाजीला गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातली आणि त्यानंतर भाजी थोडीशी मिक्स करून घेतली आणि पनीर मसाला आहे माझ्याकडे हा सुहानाचा, तो थोडासा घातला, जेणेकरून याला हॉटेल स्टाईल टेस्ट येईल. आणि खरंच भाजी खूप छान झाली होती, म्हणजे मी ना विचार केला की मी इतकी घाई गडबडीत ती भाजी बनवली तरी पण इतकी सुंदर झाली. तर खूप जास्त वेळ घालून जर भाजी बनवली असते तर खरंच छान झाली असते, पण अजून म्हणजे खूपच छान झाली होती भाजी आणि घरात पण सगळ्यांना आवडली. तर चला, अशा पद्धतीने आता आपली बटाट्याची भाजी किंवा दम आलू ग्रेव्हीचा बटाटा काही म्हणू शकतो ती झालेली आहे रेडी. त्यानंतर मी इथं पुरीचं पीठ मळायला घेतलं, तर माझ्याकडून थोडंसं पातळ झालं, मग मी परत त्यामध्ये कोरडं पीठ घातलं, कारण सवय लागलेली ना चपातीचं पीठ मळायची, लक्षातच नाही पुरीला थोडं घट्ट पाहिजे. मग परत त्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ घालून घट्ट करून घेतलं, पण पुऱ्या लाटेपर्यंत ते काय माहिती गहू असे छान होते ते, म्हणून लगेच भिजत होते आणि लगेच ते पातळ व्हायचे. पण जाऊ दे, फार पद्धतीने केलेले आहे मी. मला थोडंसंच भिजवलं मी आत्ता, कारण आत्ता फक्त गुढीला नैवेद्य दाखवायचा होता आणि नितीन भाऊ जेवणार होते, मी आणि आहो तर संध्याकाळी जेवणार होतो, म्हणून थोडंसं पीठ मळलं मी आणि पटापट सगळं ह्याच्या पुऱ्या लाटून घेतल्या. आणि गॅसवर एक साईडला थोडीशी कमी गॅसवर मी भाजी ठेवलेलीच आहे आणि एक साईडला तेल ठेवलेलं आहे तापायला, त्यामध्ये पुऱ्या पण टाकल्या तळायला. तर अशा पद्धतीने आमचा पुरी भाजीचा बेत झालेला आहे, पुरी भाजीचे स्वयंपाक तयार झालेला आहे. आणि हे पहा, असं घाई गडबडीत काम करायला गेलं नाही असे काम होतात. तर चला, पुऱ्या पण आता रेडी झाल्यात, तर जवळून पण तुम्हाला पुऱ्या दाखवते. तर अशा पद्धतीने झाल्यात. तर हे पाही माझ्याकडनं नाही, ती अगोदर अडकली नव्हती त्या पुरीसोबत, म्हणून ती अशी थोडीशी वाकडी झाली. तर मस्त पुऱ्या पण झाल्या होत्या, मस्त वास सुटला होता सगळ्या घरात भाजीचा, शिऱ्याचा, पुरींचा. तर त्यानंतर मग पुऱ्या वगैरे झाल्यानं सगळ्या करून मग मी नैवेद्य वाढायला घेतला. तर हे छोटं ताट आहे ना, तर तिथे मी त्या ताटात मी गुढीचा नैवेद्य बनवते आहे आणि अलीकडचं मोठं ताट आहे त्या ताटात मी देवांसाठी नैवेद्य बनवते. तर हे केळीच्या पानाच्या आकाराच्या ज्या डिश आहेत, ताटं आहेत ना, तर ते मी स्पेशल देवांना नैवेद्य दाखवण्यासाठीच घेतलेले आहेत आणि त्यातच मी नैवेद्य दाखवत असते. तर आता इथे ना पुऱ्या वाढल्यात मी नैवेद्याच्या ताटात, त्यानंतर मग शिरा वाढते. तर गुढीचं तर खूप सुंदर वाटत होतं ना छोटंसं ताट, मला खूप आवडलं होतं ते, मी मागे घेऊन आले होते नगरला, मला दिसलं होतं तेव्हा. आणि इथे पण मग आता देवाऱ्यासमोर जे ताट ठेवायचं आहे ना, तर त्यामध्ये पण शिरा वाढला आहे आणि काहीच नाही, मी 3च पदार्थ केलेत ना, मग तेवढंच वाढले मी ताटामध्ये. आणि ह्यामध्ये तर एक पूर्ण आलू टाकला होता, म्हणजे ते काय म्हणतात बटाटा टाकला होता. तर ते एकदम भज्यासारखंच दिसत होतं. त्यानंतर मग मी नैवेद्य दाखवून घेतला देवासमोर. सणावारांच्या वेळेला ना थोडीशी घाई होतेच, पण माझा प्रयत्न ना कायम असाच असतो की मी सगळं जागच्या जागी वेळच्या वेळी आणि सगळं व्यवस्थित करावं देवाचं. त्यानंतर मग गुढीला पण नैवेद्य दाखवून घेतला. तर इथे पण पाण्याचा तांब्या आणि ताट ठेवलेलं आहे आणि तरी पण ना बहुतेक 1-1.5 वाजला असेल, 1:30-2 तरी वाजले असतील मे बी, पण ठीक आहे, थोडाफार उशीर आणि नेमके लाईटमुळं, नाहीतर मी सकाळी स्वयंपाक करून घेतला असता. तर अशा पद्धतीने गुढी दिसते आपली. तर मला तर गुढी अशी सारखं पाहावीशी वाटत होती, म्हणजे मी काही पण असं देवपूजा कोणती पण केली किंवा कोणती पण पूजा मांडली किंवा काही केलं, मला असं सारखं पाहावंसं वाटतं. आणि आता थेट मी संध्याकाळी
इथे आलेली आहे 5:45 वाजता, कारण 6पर्यंतच गुढी काढण्याचा मुहूर्त होता. तर म्हटलं मग 15 मिनिट अगोदर मी परत गुढीची पूजा करून घेतली आणि गुढीचा दिवा लावून घेतला. बाहेर हवा खूप होती ना, तर दिवा सकाळचा भरपूर वेळ राहिलाच नाही, म्हणून ते त्यात तूप तसंच होतं सगळं, म्हणून मग तोच दिवा मी परत प्रज्वलित केला. आणि त्यानंतर उदबत्ती लावली, दिवा धूप दीप म्हणजे, आणि ते लावून ना मी तशीच थांबली, म्हणजे लावून दिलं, दर्शन वगैरे घेतलं गुढीचं. आणि त्यानंतर मग 6 वाजता मी गुढी काढायला घेतली. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती हवा येत होती, आणि सध्या उन्हाळ्यामुळं ना अशी हवा सुटते आणि खूप धूळ येते घरातसुद्धा. तर आता इथे ना उदबत्ती लावून घेते मी 3 वेळा अर्धचंद्राकृती ओवाळून उदबत्ती लावून घेतली. त्यानंतर मग परत मी पाण्याचा भरीव चौकोन केला, आणि आहोंनी ना संध्याकाळी जेवणासाठी आम्रखंड आणलं होतं. तर ते आम्रखंडाचा नैवेद्य दाखवला मी, म्हणजे गोड काहीतरी नैवेद्य दाखवावा लागतो, म्हणजे काही नसेल तर साखर दाखवली तरी चालते. तर मग त्यानंतर मी गेले ह्याला पहाडावरती फिरायला, वॉक करायला, आणि मग मी आणि पिल्लू होतो मग घरी. मग आम्ही दोघांनी मिळून गुढी काढली. तर त्याच्याकडे मी असं सामान देत होते एक तो बरोबर घरात नेऊन ठेवत होता. तर खूप मदत होते ह्या छोट्या छोट्या हातांची सुद्धा मला अशा वेळेला. तर कसं असतं ना, म्हणजे आपलं ना आपलं असेल ना तर ते बाळातल्यातलं पण ऐकत नाही असं म्हणतात. म्हणजे एवढंच असं ना, आपलं मुलं असेल ना तर आपण त्याला काही काम सांगू शकतो, तसं दुसऱ्यांच्या मुलाला आपण काम नाही सांगू शकत. आणि त्यामुळे आता इथे ना मग मी गुढी काढून घेतली, कारण अगोदर मी गुढीला नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं होतं 5:45 वाजता, आणि आता 6 वाजत आले होते, म्हणजे 6च वाजले होते, 1-2 मिनटंच कमी होते 6ला. आणि मग मी गुढी काढायला घेतली. काढूशी तर वाटत नव्हती, पण काढावी लागते, तशी प्रथाच आहे, सकाळी उभा करून संध्याकाळी काढायची. तर आता इथे मी सोडून घेतली सगळी साडी वगैरे गुढीची. तर आमच्या इथल्या बाकीच्यांची राहिल्या होत्या बऱ्याच जणांची काढायच्या, म्हणजे कोणी 6:30-7ला पण काढल्या, पण मी ना वाचला होता मुहूर्त 6 वाजेपर्यंतच मुहूर्त होता, म्हणून मग मी काढून घेतली 6 वाजताच. तर अगोदर साडी काढली, आणि त्यानंतर बांबू, ते वेळूचा बांबू आहे ना, तर तो काढून घेतला, आणि मग बाकीचं सगळं तिथलं आवरून घेतलं. तर चला, अशा पद्धतीने आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट केला. तर सकाळपासून धावपळच चालू होती. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी स्वामी प्रत्यक्ष, नवीन वर्षाच्या दिवशी प्रत्यक्ष स्वामी माझ्या घरी आज आलेले आहेत, आणि उद्या मी तुम्हाला त्यांची प्राणप्रतिष्ठा पण शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याचा पण व्हिडिओ आवर्जून पहा, आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा ते पण मला कमेंटमध्ये कळवा. तर चला, पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.